तो लवर थी ना फिर तो मारा? कुछ नहीं हुआ, छोड़ो, जो हो गया हो गया यार। अरे कैसी बातें कर रहे हो, आपने मारा एक लड़की को, आपकी प्रेमिका थी वो, उसको। छोड़ दो ना, क्या करोगे जान के। दहा फेब्रुवारी 2026 इंदोरमध्ये एक 24 वर्षाची MBA स्टुडंट सडनली मिसिंग झाली. ती सिंपल कामासाठी घरातून बाहेर पडली होती, बर्थ सर्टिफिकेट करेक्शनसाठी. पण ती कधी घरी परतलीच नाही. चला आपण इम्पॉर्टंट फॅक्ट क्लिअर करूया. ती एक MBA स्टुडंट होती आणि ज्या मुलाने हा क्राईम केला तो सुद्धा MBA स्टुडंट होता. तिचा फ्रेंड आणि तिचा बॉयफ्रेंड ज्याचं नाव होतं पियुष धमनोदिया. हे दोघंही सेमच कॉलेजमध्ये MBA करत होते. दिवस असतो 10 फेब्रुवारीचा. तिच्या वडिलांनी तिला कलेक्टर ऑफिस जवळ सोडलं होतं आणि संध्याकाळी तिने तिच्या बहिणीला कॉल केला आणि म्हणाली, मी बर्थडे पार्टीला जात आहे आणि मला घरात यायला 11 वाजता. ती पार्टीला गेली पियुष सोबत. CCTV फुटेजमधून असं सुद्धा दिसून येतं की ती पार्टीवरून पियुष सोबत तिच्या घरी जाताना दिसते. लोकेशन होतं द्वारकापुरी, इंदोर. 2 तासानंतर द्वारकापुरीच्या रेसिडेन्समधून पियुष फक्त एकटाच बाहेर येतो आणि ते पण बॅग घेऊन. पण तो फक्त एकटाच असतो, त्याच्यासोबत कोणच नव्हतं. रात्री 11 वाजताच्या सुमारास तिच्या मोबाईलवरून तिच्या घरच्यांना एक मेसेज जातो की पप्पा मी घरात आता परत येणार नाही, मी जाते. आणि फोन स्विच ऑफ. आणि त्याच रात्री तिच्या मोबाईलवरून काही तिचे प्रायव्हेट व्हिडिओ तिच्या स्टेटसवरती टाकण्यात येतात. तसंच तिच्या अनेक लोकांना सुद्धा शेअर केले जातात. कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, तिच्या स्टोरीवरती आणि तिच्या स्टेटसवरती सुद्धा. फॅमिली पॅनिकमध्ये आली. तिची मिसिंग कंप्लेंट फाईल केली आणि नंतर 2 दिवस तिचा सर्च चालू होता. 13 फेब्रुवारीला पियुषच्या फ्लॅटमधून अचानक एक घाणेरडा वास सगळ्यांना येऊ लागला आणि त्यानंतर पोलिसांना जशी कंप्लेंट केली तर पोलीस त्याच्या घराचा दरवाजा जाऊन तोडतात आणि त्यांना जे दिसतं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीन घसरते. कारण तिथं होता त्या मुलीचा मृतदेह, तो पण डिकम्पोज अवस्थेतला. नंतर तिच्या वडिलांना तो मृतदेह ओळखण्यासाठी बोलावण्यात आलं आणि तिच्या वडिलांनी सुद्धा तो मृतदेह ओळखला, तोही तिच्या सॉक्सवरून. त्यांना नंतर कळलं की ही त्यांचीच मुलगी आहे. त्या वडिलाच्या मनावर काय झालं असेल त्याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही. नंतर पोलीस थोडी इन्व्हेस्टिगेशन सुरू करते आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर येतं की 10 फेब्रुवारीला दोघांमध्ये एक मोठी आर्ग्युमेंट झाली होती. त्याचं कारण होतं पॉझेसिव्हनेस, जेलसी आणि डाऊट. पोलिसांच्या स्टेटमेंटनुसार असं कळतं की पियुषने तिला फिजिकली अटॅक केलं होतं, तिचे हातपाय बांधले होते आणि तिला गळा दाबून मारलं आणि त्यानंतर त्याने तिला नाईफने स्टॅब सुद्धा केलं. क्राईम नंतर तो फ्लॅट सोडून थोड्या वेळासाठी बाहेर गेला आणि बियर घेऊन परत आला आणि त्याच मृतदेहाच्या बाजूला बसून तो बियर सुद्धा पिला. मर्डर नंतर तो इंदोर सोडून पळून गेला. त्याने मुंबईची ट्रेन पकडली आणि तो मुंबईला रवाना झाला. नंतर पोलिसांनी ट्रॅव्हल रेकॉर्ड ट्रेस केला. त्याने नवीन सिम सुद्धा घेतलं होतं, त्याला सुद्धा पोलिसांनी ट्रेस केलं आणि नंतर त्याला अंधेरीमध्ये पकडण्यात आलं. आणि जेव्हा त्याला पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्याचं इंटरोगेशन केलं त्यामध्ये तो सांगतो की मला तिच्यावरती डाऊट होता, मला असं वाटत होतं की मला फसवते, त्यामुळे त्याने हे असलं घाणेरडं कृत्य केलं. आणि ऑब्सेशन, कंट्रोल आणि इगो या गोष्टीमध्ये तो एवढा गुंतून गेला की त्याला त्याच्या हातातून हे असं कृत्य घडलं हे त्याला ती मेल्यानंतरच कळालं. नंतर पोलिसांनी त्याच्यावर आणि मर्डर याचा गुन्हा दाखल केला. जेव्हा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली तेव्हा पियुष म्हणाला की मला त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं. आता मी इथं मुलगी बोलतोय कारण की काही कारणामुळे आपण त्या मुलीचं नाव मीडियासमोर किंवा कुठल्याही अशा सोशल मीडियाच्या माध्यमात आपण तिचं नाव बदनाम करू शकत नाही. त्यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार आपल्याला असं सुद्धा माहिती पडतं की त्यांच्या वडिलांना सुद्धा यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती होतं. कारण की तो सुद्धा एकदा पियुष एकदा त्यांच्या वडिलांना म्हणाला होता की मला लग्न करायचं आहे. तेव्हा तिच्या वडिलांनी त्याला समजवलं की तू आता नोकरी कर, आता लग्नात काही नाही पडलंय, आपण करू, आम्ही तुला असंच नाही ठेवणार आहे की बिना लग्नाचं, आम्ही तुझं लग्न लावून देऊ. जेव्हा पोलीस त्याला पकडतात, पहले 1.5 साल 2 साल की जो तेरी पढ़ी हुई है पूरी कर ले, उसके बाद तेरी शादी करेंगे, ये बात मैंने उससे बोली थी. मैंने शादी के लिए कोई मना नहीं कर रहा, पर शादी करेंगे जरूर. आणि इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवतात तेव्हा तो पोलिसांसमोर खूप रडतो, त्यांना विनवण्या करतो. पण जसा तो मीडिया समोर येतो तेव्हा तो त्याचा खरा चेहरा दाखवतो आणि तो मीडियामध्ये असं म्हणतो, जेव्हा मीडिया त्याला प्रश्न विचारतात तू त्या मुलीचा जीव का घेतलास, तेव्हा तो मीडियाला असं काही उत्तर देतो जे ऐकून सगळ्यांची तळपायातली आग मस्तकात जाईल. तो काय उत्तर देतो ते तुम्ही स्वतः ऐका. कैसी बातें कर रहे हो, आपने मारा एक लड़की को, आपकी प्रेमिका थी वो, उसको। छोड़ दो ना, क्या करोगे जान के।
अच्छा वहाँ आपने तंत्र मंत्र किया था मुंबई में, पूछ किया था क्या कह रहे हैं? कुछ नहीं किया मैंने। कार बजा क्या क्या दर्दनाक कारण क्या? दर्दनाक तरीके से मारा है तुमने उसको और बोल रहे हो कुछ नहीं हुआ, किसी की बच्ची है वो चली गई, कैसी बातें कर रहे हो कि कुछ नहीं हुआ? उसके माँ बाप ने उसको पाल पोस के बड़ा किया, आपने उसको जान से मार दिया और बोल रहे हो कि कुछ नहीं हुआ। तो पछतावा नहीं है? इस चीज़ का पछतावा नहीं है किसी की बच्ची को मारना? पियुष हा MBA स्टुडंट होता. आता MBA स्टुडंट होता. MBA स्टुडंट हे आपण प्रत्येक वेळी का सांगतोय, कारण की MBA स्टुडंट म्हटल्यावर तो मानसिकतेने एकदम हुशार किंवा नॉर्मली एक चांगला मेंटली स्टेबल माणूस असेल, पण त्याच्या मीडियाच्या जेव्हा उत्तरामुळे आपल्याला असं दिसून येतं की तो थोडा मेंटली अनस्टेबल आहे. पण काय माहिती याचा तो फायदा सुद्धा घेऊ शकतो, कारण की आपण जर का मेंटली अनस्टेबल असू किंवा मेंटली फिट नसू तो कोर्ट अशा केसमध्ये जो गुन्हेगार असतो त्याला त्याची शिक्षा कमी करण्यात येते. आणि मला किंवा अख्ख्या आता या जनतेला एकच भीती आहे की तो या गोष्टीचा फायदा करून या गुन्ह्यातून वाचू नये. जेव्हा तो इंदोरमधून निघाला तेव्हा तो ट्रेनमध्ये बसला आणि ट्रेनमध्ये येऊन तो पनवेलला आला. जेव्हा त्याने तिचा जीव घेतलेला तेव्हा तो तिला सारखा एकच प्रश्न विचारत होता की नक्की कोण आहे तो, तू का माझ्यासोबत असं वागतेस, कुठला तुला दुसरा मुलगा मिळालाय. तेव्हा तिने काहीच उत्तर दिलं नव्हतं. पण जेव्हा हा पनवेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याने असं काही कृत्य केलं बाहेर की ते ऐकून सुद्धा तुम्हाला एक धक्का बसेल. तो करतो एक काळा जादूचा प्रयत्न. तो युट्यूबवरती सुद्धा सर्च मारतो की आत्म्याला कसं बोलवायचं. आता हे बघून तुम्हाला वाटत असेल की नक्की नाही असं का केलं असेल, तर मी सांगतो तुम्हाला. त्याचं म्हणणं होतं की जिवंत माणूस आपल्याला खोटं बोलू शकतो, पण एक आत्मा कधीच खोटं नाही बोलू शकत. तो तिच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की तुझं खरं नक्की माझ्यावर प्रेम होतं का. म्हणजे नक्की आपल्याला या माणसाची मेंटॅलिटी काय आहे तेच कळली नाही. नक्की हा एक सायकोपॅथ होता, एक अतिहुशार मुलगा. एक 24 वर्षाची मुलगी जी जॉब करत होती, त्याबरोबरच ती MBA सुद्धा कंप्लीट करत होती, जिचं खूप मोठं ड्रीम होतं, जिचे खूप मोठे स्वप्न होते, ती आता नाहीये. एका फॅमिलीने त्यांची एक मुलगी गमावली. ही केस आपल्याला नक्की काय शिकवते? लव्ह आणि कंट्रोल मध्ये डिफरन्स समजा. एक्स्ट्रीम जेलसीला कधी ट्रू लव्ह समजू नका. थ्रेट्स, ब्लॅकमेल आणि ऑब्सेशन हे सगळं सिरियस घ्या. समटाइम्स डेंजर लुक्स लाईक अ लव्ह. आता या केसची जस्टिस प्रोसेस चालू आहे. कोर्टमध्ये ही केस आत्ता पण चालू आहे. चला तर मग सगळ्यांनी काळजी घ्या आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढची व्हिडिओ कशावरती पाहिजे. नक्की तुम्हाला कुठली केस माहिती असेल किंवा तुम्हाला कुठला असा इन्सिडेंट माहिती असेल ज्याच्यावर मी काम करून त्याच्यावर तुम्ही एक डॉक्युमेंटरी बनवावी, तर मला प्लीज कमेंटवर किंवा तुम्ही माझ्या सोशल मीडियावर मेसेज सुद्धा करू शकता. सगळ्यांनी सावध राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सेफ राहा. थँक्यू.